ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाचे श्रीकृष्ण स्तवन भाग 10. ओव्या आहेत 567 ते 571 आणि गीतेचा श्लोक आहे 44. अर्जुन भगवंतांच्याकडे पुन्हा क्षमा याचना करत आहे. श्लोक 44. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयेत वामहमीश मीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियार्यार्हसि देव सोढुम्. यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनाचे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. ऐसे अर्जुने म्हणितले. मग पुढती दंडवत घातले. तेथे सात्विकाचे आले भरते तया. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. मग म्हणत असे प्रसिद्ध प्रसिद्ध, वाचा होत असे सद्गद, काढी जी अपराध समुद्रवनी माते. मग त्याची वाचा सद्गतीत होऊन तो म्हणायला लागला, प्रसन्न हो प्रसन्न हो देवा, मला अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढ. तुझं विश्व सुरू दाते काही, सोयरेपणे न मनुची पाही. तुझं विश्वेश्वराची या ठाई ऐश्वर्य केली. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून तुला कधी मान दिला नाही. सगळ्या ईश्वरांचा म्हणजे देवांचा जो तू ईश्वर, त्या तुझ्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व गाजवले, म्हणजे मी धनीपणा गाजवला. तू वर्णनीय परी लोभे, माते वर्णिसी पा सभे, तरी मी या वल्गीजे क्षोभे अधिकाधिक. सर्वांकडून वर्णन करण्यास तू एकच योग्य आहेस, तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते. पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करत होतास, तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावे की नाही. तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. आता देवा, अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. अर्जुन भगवंतांचा महिमा गायल्यावर या श्लोकामध्ये भगवंतांच्याकडे आपल्या वागण्याबद्दल क्षमा मागत आहे. त्यांना लावून नमस्कार करत आहे व पित्याप्रमाणे, मित्राप्रमाणे किंवा प्रियजनांप्रमाणे आपले अनंत अपराध पोटात घालण्याबद्दल विनंती करत आहे. ज्ञानदेव या श्लोकावर टीका करताना प्रथम अर्जुनामध्ये उत्पन्न झालेल्या अष्टसात्विक भावांचं वर्णन करत आहेत. श्लोकात या अष्टसात्विक भावांच्या वर्णनाला आधार नाही, पण मनुष्य जेव्हा अगदी लीन होऊन भगवंताला शरण जातो तेव्हा त्याच्या मनात अष्टसात्विक भाव निर्माण होणारच. ज्ञानदेव वर्णन करतात की त्यावेळी त्याला सात्विकाचं भरता आलं, वाणी सद्गतीत झाली व प्रसिद्ध प्रसिद्ध असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर येऊ लागले. आपल्याला भगवंताने अपराधांच्या समुद्रातून बाहेर काढावं असं तो म्हणू लागला. आपल्या हातून कोणकोणते अपराध घडले आहेत त्याचे ज्ञानदेवांच्या अर्जुनानं वर्णन केलंच होतं, पण असे एक का दोन मोजदात करता येणार नाहीत असे अनंत अपराध आपल्या हातून घडलेले आहेत याची त्याला त्यावेळी आधी जाणीव नव्हती. कारण श्रीकृष्ण म्हणजे फक्त आपला सगा, सोयरा, मित्र या दृष्टिकोनातूनच तो भगवंतांच्याकडे पाहत होता. पण विश्वरूप पाहताच त्यांचं कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य त्याच्या लक्षात आलं व आपण फार चुकीचं वागलो, अनेक अपराध आपल्या हातून घडले याची त्याला जाणीव झाली. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे भगवंतांना अनन्य भावानं शरण जाणं. तोच मार्ग त्याने अनुसरला. भगवंतांना शरण जाऊन पुन्हा आपल्या हातून कोणकोणते अपराध घडले त्याचे वर्णन ज्ञानदेवांच्या अर्जुनानं उत्कटतेनं केलेले.
ज्ञानदेवांचा अर्जुन सांगतो की भगवंत वास्तविक सर्व जगाचेच मित्र असून सुद्धा आपण फक्त त्यांच्याकडे आपला एक नातलग एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून पाहिले. एकदा हा दृष्टिकोन दृढ झाल्यामुळं आपण त्यांच्याकडे एक सामान्य मानव म्हणूनच पाहिलं. त्यांना कधी मान दिला नाही. वास्तविक श्रीकृष्ण सर्व देवांचाही देव, पण आपण त्यांना आपले सारथी केले व त्यांच्यावर स्वामित्व गाजवलं. हा तर केवढा मोठा अपराध होता. सर्वांनी केवळ श्रीकृष्णांचंच वर्णन करावं, त्यांचीच स्तुती स्तोत्र गावीत. पण श्रीकृष्णांचे अर्जुनावर आत्यंतिक प्रेम असल्यामुळं भगवंतच अर्जुनाची भर सभेमध्ये सुद्धा स्तुती करत होते. आणि अशा स्तुतीमुळं आपला गर्व फुगू लागला होता, ताठा वाढला होता. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही अशी भावना वाढीस लागली होती. आपण नाना वल्गना करत होतो याची जाणीव अर्जुनाला झाली व तो रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया अशा शब्दात भगवंतांची क्षमा मागू लागला. श्लोकाचा उत्तरार्ध ज्ञानदेवाने अधिक उत्कटतेने वर्णन केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.